पहलगाम हल्ल्याच्या तपासाबाबत मोठी बातमी समोर येते। एनआयचं पथक आज पुन्हा बैसरण खोऱ्यामध्ये जाणार आहे। आज पुन्हा या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे। पहलगाम हल्ल्यातील संशयितांची एनआयकडून आता चौकशी केली जाते। एनआय सोबत फॉरेन्सिक टेक्निकल टीम सुद्धा या ठिकाणी असणार आहे। एनआय टीम बैसरण व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार आहे। आज सुद्धा पुन्हा या ठिकाणी हे पथक दाखल झालेलं आहे। संपूर्ण ठिकाणाची आता चौकशी आणि पाहणी करण्यात येते। पथक उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह घटनास्थळावर दाखल झालेले आहेत। पहलगाम हल्ल्याच्या तपासाबाबत ही मोठी अपडेट आपण पाहतोय। एनआयचं पथक आज पुन्हा बैसरण खोऱ्यामध्ये जाणार आहेत। पहलगाम हल्ल्यातील संशयितांची एनआयकडून आता चौकशी केली जाणार आहे। एनआय सोबत फॉरेन्सिक आणि टेक्निकल टीम सुद्धा असणार आहे। तर एनआय टीम बैसरण व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार असल्याची माहिती समोर येते। पथक आता उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह घटनास्थळावर दाखल झालेले आहेत। संपूर्ण या ठिकाणाची आता पाहणी केली जाते। एनआयचं पथक आज पुन्हा एकदा बैसरण खोऱ्यामध्ये जाणार आहे। पहलगाम हल्ल्यातील संशयितांची एनआयकडून चौकशी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।